सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 9 राजविद्या राजगृह योग ओवी 91 ते 130. आज आपण पाहणार आहोत. एक पान दिलं तरी देव खुश होतो. देव सगळ्यांमध्ये समान आहे, पण जो भक्त प्रेमाने भजतो त्याच्याकडे तो धावून येतो. श्रीकृष्ण सांगतात, मोठेपणा नाही, भक्ती महत्वाची आहे. पण एक साधं पान, फूल किंवा पाणीही जरी प्रेमाने दिलं तर देव ते स्वीकारतो. चला तर मग पाहूया ओवी 91. म्हणून नाही आणि असे हे कल्पनेची सौरसे, जे कल्पना लोपे भ्रंशे आणि कल्पने सेवे होय. म्हणून भूतांचे नसणे आणि असणे हे केवळ कल्पनेच्या असण्या नसण्यावर अवलंबून आहे. कारण कल्पना नष्ट झाली की ती भासत नाही आणि कल्पना आहे तोपर्यंत भासतात. तिची कल्पिते मुद्दल जाये, ते असे नाही हे के आहे. म्हणून पुरती तू पाहे हा ऐश्वरी योग. ती कल्पनाच मूळ नाहीशी झाली की भूते आहेत व नाहीत ही भाषा उरतेच कुठे. म्हणून पुन्हा माझा हा ऐश्वर्य योग तू पहा. ऐसिया प्रतिबोध सागरी, तू आपण या ते कल्लोळो एक करी. मग जो पाहासी चराचरी, तो तुची आहासी. अशा अनुभवाच्या ज्ञानरूपी समुद्रामध्ये तू स्वतः एकला ठेवून राहा आणि नंतर तू जर त्या दृष्टीने चरचरात्मक जगता नके पाहशील तर सर्वत्र तूच भरलेला आहेस असा तुला अनुभव येईल. या जाणणे याचा चेव तुझा आला ना म्हणती देव, तरी आता द्वैत स्वप्न वाओ चाले की ना. श्री भगवान म्हणतात, अर्जुना, तुला या ज्ञानाची जागृती आली ना, आली असेल तर ते द्वैत स्वप्न खोटे ठरले की नाही. तरी पुरती जरी विपाये, बुद्धीची कल्पनेची झोपे, तरी अभेद भूतू जाय, जे स्वप्नी पडिजे. निश्चित बोध झाला असे आज जरी तुला वाटत असले तरी पण तुझ्या बुद्धीवर पुन्हा कल्पनेची झोप येणे शक्य आहे. जर का पुन्हा कल्पनेची निद्रा आली तर अभेद बोध जाऊन तू द्वैत रूपी स्वप्नामध्ये पडशील. म्हणून निद्रेची वाट मोडे, निखिळ उद्भवाचे ज्ञापन घडे, एसेवर मजे आहे पुढे, ते दाओ आता. म्हणून या कल्पनारूप निद्रेचा मार्ग सोडून शुद्ध बोधाची जागृती प्राप्त होईल. असे जे एक वर्म आहे ते तुला आता उघड करून दाखवतो. तरी धनुधन धैर्य निके औधान देई धनंजया, पै सर्व भूतांते माया करी हरी गा. हे धैर्यशील अर्जुना, नीट लक्ष दे. सर्व प्राणी मात्र मायाच उत्पन्न करते आणि तीच त्याचा लय करते. सर्व भूतानी कौंतेय प्रकृती यांती मामी काम, कल्पक्षये पुनस्थानी कल्पादो विसृजाम्यहम. हे कौंतेया, कल्पाच्या अंती ही सर्व भूते माझ्या प्रकृतीच्या ठिकाणी लीन होतात आणि पुन्हा कल्पाच्या आरंभी मी त्यांना उत्पन्न करतो. जे नावगा प्रकृती, जे द्विविधा सांगितली तुझ प्रदी, एकी अष्टधा भेद व्यक्ती दुजी जीव रूपा. जिचे नाव प्रकृती असून जी 2 प्रकारची आहे. म्हणून तुला पूर्वी मी सांगितलेले आहे, एक 8 प्रकारची आणि दुसरी जीव रूपा. हा प्रकृती विखू आघवा, तू आमागा परिसिनासी पांडवा. म्हणून असो काही सांगावा, पुढत पुढती. हा सर्व प्रकृती विषय तू पूर्वी ऐकलेलाच आहेस, म्हणून राहू दे. वारंवार कशाला सांगायला पाहिजे. तरी माझी प्रकृती महाकल्पाच्या अंती, सर्व भूते अव्यक्ती ऐक्याची ती. तर महाकल्पताच्या वेळी ही सर्व भूते माझ्या अव्यक्त प्रकृतीमध्ये लय पावतात. ग्रीष्मांच्या अतिरसी सबीजे तृणे जेसी, मागुती भूमीची सुलीने होती. ग्रीष्म ऋतूंच्या प्रखर उन्हाळ्यात बीजासहित सर्व गवत पुन्हा ज्याप्रमाणे जमिनीमध्ये लय पावते. खावरची डेडे फिडे जीवा शारदीचा, अनुघटू फुटे तेव्हा घन जाताटे,
गगनीचे गगनी. किंवा वर्षा ऋतूचे मेघाचे अवडंबर मावळून जेव्हा शरद ऋतूचा आरंभ होतो तेव्हा सर्व मेघसमूह आकाशातल्या आकाशामध्येच लय पावतो. ना तरी आकाशाचे खोपे वायू निवांतुची लोपे, का तरंगता हारपे जळी जेवी. अथवा आकाशाच्या पोकळीत वायू जसा सहज लपून जातो किंवा पाण्यामध्ये तरंग नाहीसे होतात. अथवा जागिनली वेळे स्वप्न मनींचे मनी मावळे, तैसे प्राकृत प्रकृती मिळे कल्पक्षयी. अथवा जागे झाल्यावर जसे मनातले स्वप्न मनातच लय पावते त्याप्रमाणे प्रकृती कार्य जगत महाप्रलयाच्या वेळी प्रकृतीमध्येच लय पावते. मग कल्पादी पुढते मीची सृजीसी वंदिते, तरी इहे विषय निरुती उपपत्ती ऐक. नंतर पुन्हा सृष्टीच्या आरंभी मीच ती सृष्टी उत्पन्न करतो असे लोक बोलतात, तर याविषयी खरा विचार ऐक. प्रकृती स्वामवष्टंभ्य विस्मृजामि पुन्हा पुन्हा भूतग्राममिमं कृत्समवशं प्रकृते वर्षात. आपल्या मायारूप प्रकृतीचा अवलंब करून स्वभावताच पराधीन असलेला सर्व भूत समुदाय मी पुन्हा पुन्हा निर्माण करतो. तरी हेची प्रकृती किरीटी मी स्वकीया सहजे अधिष्ठी, ते तंतु समयवाद पटी जे विविनावनी दिसे. तर अर्जुना, या माझ्या मायेचा जेव्हा मी सहज अंगीकार करतो तेव्हा सुताचा नित्य संबंध असलेल्या वस्त्रामध्ये ज्याप्रमाणे विणकर दिसते, मग ती विनावनीचे आधारे लहान चौकडिया पटत्व भरे, तैसे पंचात्मके आकारे प्रकृतीची होय. त्या विणकरीच्या आधाराने मग लहान लहान चौकड्या एकत्र होऊन जसे वस्त्र बनते तशी मायाच पंचमहाभूतात्मक जगाच्या आकाराने प्रकट होते. जैसे विरजनीयाचे निसंगे दुधाची ओटो लागे, तैशी प्रकृती अंगारिंगे सृष्टीपणाची. जसे दुधात विरजण घातले की दूध विरजू लागते, तशी ही प्रकृती सृष्टीच्या आकाराला येते. बीज जळाची जवळीक लाही आणि तेची शाखोपशाखी होई, तैसे मज करणे आहे भूतांचे हे. बीजाला पाणी मिळाले की ते जसे लहान मोठ्या फांद्यांच्या रूपाने विस्तार पावते, तसे माझ्या सानिध्याने प्रकृतीपासून प्राणी मात्रांची उत्पत्ती होते. गानगर हे राई गेले या मनन्यासाच करकी राले, परिनिरुते पाहता काय सिनले रायांचे हात. अर्जुना, हे शहर राजाने वसवले हे म्हणणे खरे असले तरी वास्तविक शहर वसवण्याकरता राजाचे हात श्रमले काय. आणि मी प्रकृती अधिष्ठित कैसे जैसा स्वप्नी जो असे, मग तुझी प्रवेशे जागृती वसते. आणि मी प्रकृतीचा स्वीकार करतो कसा म्हणशील तर स्वप्नामध्ये असतो तोच जसा जागा होतो त्याप्रमाणे. कवी स्वप्नोनी जागृती येता, काय पाय दुखती पंडुसुता, की स्वप्ना माझी असता प्रवासू होय. स्वप्नातून जागृतीत येताना त्याचे पाय दुखतात काय, किंवा स्वप्नात असताना त्याला प्रत्यक्ष प्रवास घडतो काय. या आघवियाचा अभिप्राय काय, जे हे भूतसृष्टींचे काही, जे काही करणे नाही ऐसाची अर्थो. या सर्वांचा अभिप्राय असा की या भूतसृष्टीचे माझ्याकडे येत किंचितही कर्तव्य नाही, हाच खरा अर्थ आहे. जैसी राय अधिष्ठिली प्रजा, व्यापारी आपुलाली आकाजा, तैसा प्रकृती संगुहा माझा, एड करणे ते येचे. जशी राजाच्या आश्रयाखालील प्रजा आपापला व्यवहार करते, तसा प्रकृतीला माझा फक्त आधार आहे. बाकी कर्तृत्व जे दिसते ते केवळ तिचेच होय. पाहे पा पूर्ण चंद्राची अभेटी, समुद्री अपार भरते दाटी, तेत चंद्रासी काय किरीटी उपका पडे. अर्जुना, असे पहा, पौर्णिमेच्या पुंद्रचंद्राच्या उदयाने समुद्राला जशी अपार भरती येते ती भरती आणण्याकरता चंद्राला श्रम पडतात का.
जड परी जवळी का, लोह चळे तरी चळो का, तरी कवनु क्षिणू भ्राम का, सानिध्यानाचा. लोह चुंबकाच्या जवळ येण्याने अचेतन लोखंड हलते, पण जड लोखंडाला जवळ ओढून आणण्याचे कष्ट लोह चुंबकाला पडतात काय. किंबहुना या परी मी निज प्रकृती अंगीकारी, आणि भूतसृष्टी एकसरी प्रसवेची लागे. फार काय सांगू, याप्रमाणे मी प्रकृतीचा अंगीकार करतो आणि यामुळे एकसारखी प्राणी मात्रांची उपपत्ती होऊ लागते. जो हा भूतग्रामो आगवा, असे प्रकृती आधीन पांडवा, जैसी बीजाशी या वेल पालवा समर्थ भूमी. अर्जुना, हा सर्व प्राणी मात्रांचा समुदाय प्रकृतीच्या अधीन आहे, अशी बीजाला वेली पाने उत्पन्न करण्यास भूमी समर्थ आहे. ना तरी पाळादिका वयसा, गोसावी देह संगू जैसा, अथवा घनावळी आकाशा वर्षींचे वी. अथवा बाल, तरुण आणि वृद्धावस्था यांना देहसंग मुख्य कारण आहे, किंवा आकाशात घनदाट मेघ येण्याला जसा वर्षकाल हे कारण आहे. का स्वप्नांचे कारण निद्रा, तैसी प्रकृती हे नरेंद्रा, या अशेषा ही भूत समुद्रा कुसाविनी का. अथवा स्वप्नाला जशी निद्रा कारण आहे, त्याप्रमाणे अर्जुना, या सर्व भूत मात्राला एक प्रकृतीच मुख्य कारण आहे. स्थावरा आणि जंगमा, स्थूळा आणि सूक्ष्मा, हे असो भूतग्रामा प्रकृतीची मूळ. स्थावर, जंगम, स्थूल, सूक्ष्म या सर्व भूत समुदायाला प्रकृतीच मुख्य कारण आहे. म्हणून भूते अनुसृजवी, का सृजिली प्रतिपाळावी, ये कारणे न येती आघवी आमुची अंगा. म्हणून प्राणी उत्पन्न करावेत किंवा त्यांचे प्रतिपालन करावे, या सर्व खटापटीचा संबंध हा माझ्याशी येत नाही. जळी चंद्रिकेचा पसरती वेली, ते पाडी चंद्रे नाही पाडविली, ते विमाते पाऊन ठेली दूरी करमे. पाण्यामध्ये चंद्र प्रकाशच पसरल्यासारखा दिसतो, पण त्या वेलांची वाढ चंद्राने केलेली नाही. त्याप्रमाणे उत्पत्ती, स्थिती आणि लय ही कर्म माझ्यापासून दूर राहिली आहेत. न च ताने कर्माने निबंधती धनंजया, उदासीन वदासीन मसक्तं तेषु कर्मसु. आणि हे धनंजया, या उत्पत्ती संहारात्मक कर्माच्या ठिकाणी अनासक्त आणि उदासीन असल्याप्रमाणे असलेल्या मला ही कर्म बंधन करू शकत नाहीत. अंगे सुटली सिंधू जळाचा लोटू, न शके धरू सैंधवाचा घाटू, देवी सकळ कर्मा मीची शेवटू, ती काय बांधती माते. आणि समुद्राच्या पाण्याचा लोट सुटला असता त्यास मिठाचा बांध ठाकवून धरू शकत नाही. त्याप्रमाणे माझ्यात लय पावणारी सर्व कर्म मला कशी बंधन करू शकतील. धूम्ररज्जांची पिंजरी, वाजती या वायूंची जरी होकारी, का सूर्यबिंबा माझारी अंधारे शिरे. जोराने वाहणाऱ्या वाऱ्याला जर धुराचा लोट थांबवतील किंवा सूर्यबिंबामध्ये जर अंधार शोभेल. हे असो पर्वतांचे हृदयचे, जेवी पर्जन्य धारास्तव नखोचे, देवी कर्मजात प्रकृतींचे न लगे मज. हे राहू दे, जशी पर्वताच्या पोटातील पदार्थांना पर्जन्यवृष्टीची बाधा होत नाही, त्याप्रमाणे प्रकृतीची सर्व कर्म मला बाधू शकत नाहीत. एरवी प्रकृती विकारी, हे कुमीची असे उधारी, परी उदासीनाची आपरी करीना करवी. एरवी या जगामध्ये मीच एक आहे हे लक्षात ठेव, परंतु एखाद्या उदास पुरुषाप्रमाणे मी स्वतः काहीही करत नाही आणि दुसऱ्यांकडूनही करून घेत नाही. जैसा दीपू ठेविला की परिवरी, कौना ते नियमिना निवारी, आणि कवन कौनी व्यापारी रहाटे तेही नेने. घरामध्ये ठेवलेला दिवा अमुक कर अथवा करू नको असे कोणाला सांगत नाही,
आणि कोण कोणता व्यवहार करतो हेही तो जाणत नाही. तो जैसा का साक्षीभूतो गृह व्यापार प्रवृत्त हेतू तैसा भूतकर्मी अनासक्तो विभूती असो. तो घरातील व्यवहाराला कारणीभूत असूनही जसा तटस्थ साक्षीत्वाने आहे त्याप्रमाणे भूतकर्मामध्ये मी असून त्या कर्माविषयी उदासीन आहे. मया दक्षेण प्रकृती सूयते सचराचरम हेतुनानेन कौन्तेय जगत विपरिवर्तते. हे कुंती पुत्रा, माझ्या आश्रयाने माझ्या चराचर जगत निर्माण करते. या कारणामुळे जगाची घडामोड होते. हा एकची अभिप्राव पुढती काळजी सांगू बहुता उपपत्ती. इथे एक हेळा सुभद्रापती एतुले जान पा. ही एकत्र गोष्ट पुन्हा पुन्हा मी युक्ती प्रयुक्तीने किती वेळा सांगू. तर हे अर्जुना, एकदा तू आता एवढे लक्षात ठेव. म्हणून श्रीकृष्ण सांगतात, जो मला पूर्ण श्रद्धेने शरण येतो त्याचा कधीही नाश होत नाही. भक्तीचा मार्ग सोपा आहे, पण मनापासून प्रेम हवं. धन्यवाद.